स्वराज्याची राजधानी असलेल्या शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावरील विकास कामांबाबत नव्याने वाद निर्माण झाला। रायगड प्राधिकरणाअंतर्गत असलेल्या विविध विकास कामांवर स्थानिक ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप नोंदवल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत विधान परिषदेतील भाजप गटनेते तथा महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे। रायगड प्राधिकरणाअंतर्गत झालेल्या कामांच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर आले पाहिजे असे सांगत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असल्याचं म्हटलंय। 650 कोटी रुपयांचा निधी खर्च होत असताना तो योग्य प्रकारे आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी वापरला गेला पाहिजे। जर निधीचा योग्य वापर झाला नसेल तर ती अत्यंत दुःखद बाब असून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले। या प्रकरणातील कथित निकृष्ट कामांचा मुद्दा येत्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत उपस्थित करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। कामांसाठी गड किल्ल्यांचं नीटनेटकेपणा असेल, हेरिटेज संवर्धन असेल, तिथल्या व्यवस्था असतील यासाठी आहे। पण मला जी माहिती मिळाली, काही कागदपत्र माझ्याकडे आलेत, काही यायचे, तर बऱ्याच ठिकाणी कामं न होता पैसे काढल्याचा आरोप तिथले स्थानिक मला करत होते। बऱ्याच ठिकाणची कामं निकृष्ट दर्जाची त्या ठिकाणी आहेत। मग जर प्राधिकरण त्या ठिकाणी रायगडचं आहे, छत्रपतींच्याशी संबंधित विषय आहे, असं काय झालं असेल तर त्या ठिकाणी चौकशी त्याची निश्चित करू। येणाऱ्या अधिवेशनात सुद्धा मी या संदर्भात प्रश्न आणणार आहे आणि हा विषय त्या ठिकाणी उचलून यातलं सत्य काय हे शिवप्रेमींसमोर आणण्याचा मागं काही ग्रामस्थांनी मला भेटले, तेव्हाच या विषयाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं आणि मी तात्काळ मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले की याच्या मुळाशी जाऊन सत्य काय हे जनतेसमोर आलं पाहिजे। छत्रपतींच्या साठी त्यांच्या स्मृतींसाठी 600-650 कोटी सरकार देणार असेल आणि ते जर सत्कारणी लागणार नसतील तर मला वाटते खूप दुःखद घटना, वाईट आहे। आणि जर असं खरंच असेल, अजून मी खोलात गेलो नाही, तर त्या संबंधितांवर कारवाई होईल, त्याची चौकशी केली जाईल।